माझं एक काम कर. हा काय ता जा माझी बॅग आणशील. हा जातय जा घेऊन ये. तुमची बॅग आणूची. तुमची आणतोय बॅग. पितायलंय मी हय विसरलंय. मारू भाऊ बाजू ठेवा. वहिनी बाजू ठेवा. बॅग तुमची बॅग. तुम्ही काय चाललास? आहे इथेच. चष्मा लावल्यानी मग तुम्ही आता वाड्यात नाही राहणार? नाही. कधीच येणार नाही होय? येईन ना कधी कधी येईन कामासाठी. चौकशी करू ना. चला भेटूया मग. निघाले विश्वासराव भाऊ निघाले. विश्वास थांब. मी तुला जाऊ नाही देणार आहे. तुझ्या मित्राचं घर असताना दुसरीकडे राहशील तू? येईन ना कधी कधी मित्र म्हणून चहा प्यायला. पण इथे राहून मी आता ड्युटी नाही करू शकत. सॉरी विश्वासराव, तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि आम्ही तुला खोटं ठरवत होतो. निलिमा, विश्वासराव आय एम सॉरी आणि थँक्यू सो मच. विश्वासराव तुम्ही प्लीज कुठे जाऊ नका. वी नीड यू हिअर. विश्वासराव हेच थांबा. हे बघा झाला आता झाला. राहायचून जाऊ नको. आता आग्रह करताय पण एकदा चौकशी सुरू केली की नंतर पुन्हा भांडायला याल माझ्या बरोबर. आणि मला तेवढीच कामं नाहीये. थांब रे बाबा, तुका कोण काही एक बोलूसा नाही. चला म्हणजे आता या घरातलं आणखीन एक लग्न लावूनच मी जाणार. काय हो माधव भाऊजींच्या घराचा काय ह्या कोणी फोडल्या नसत घर? हे बसून मका कळणार काय? मी फक्त विचारताय ना, लगेच एवढा काऊकच वया काय? काय काय घडता बघून माका लय भीती वाटता. तुम्ही आता जरा कशात पुढे पुढे करू नको. अगदी छायाताईंच्या लग्नात पण. इलस त्याच्या लग्नावर? हो काय बोललोय मी? बरा मी काय बोलत नाही, पण आत्ताच सांगून ठेवताय. हा तुम्ही म्हणशाल गाव जेवण घालू, या करू त्या करू, तर मी हय राबणार नाही. हा पण तुम्ही पण आता जरा हात आवरा, नाहीतर करशाल खर्च. मी काय म्हणतोय, ती दोघा जण बोलली होत ना देवळात करू लग्न, करा लग्न देवळात, नाहीतर कोर्टात करा. बघू काय करूच आता. पण आता वेळ घालवू नको. जास्त वेळ घालवू नको. रघु काकांका फोन करून बोलवून घेवा आणि त्यांना सांगा हा कार्य पार पाडू. होय त्यांना सांगू लागताला. हा बोल दत्ता. काका त्या छायाच्या लग्नाचं बघू होता ना. हा बोलणी करताना माका सांगूक नाही. आता बरोबर फोन केलं. अहो तुमका सांगितलं ना, त्या विश्वासरावानं पुढाकार घेतल्या म्हणून सगळा झाला.
आता काय करू त्या असा तुझं म्हणणं असा? रघु काका आता तुमका सगळं बघू खोया, तेव्हा सांगू खोया, बाकी सगळं बघू खोया ना. तुम्ही इला असताच तर बरा झाला असता. हा येतोय मी. कधी येऊ? उद्याच यावा. बरं येतोय. काय झाला? काय म्हणाले रघु काका? अहो सांगा ना. कपराव जरा, उद्या येतात ते. काय गो किती उशीर. अरे माका घरातून बाहेर पडाकच मिळा नाही होता. आता लग्न पण ठरला मग भेटाक कित्याक घाबरत? आणि तुझ्या घरच्यांका पण मी भेटलंय मा. अरे तुका घरच्यांचा माहित आहे ना, आत्ता होय म्हणता म्हणता नाही म्हणून टाकती. त्यांचा काय सांगू किता काय? अगो सगळा होताला, तू काळजी करू नको फक्त. अरे पण अजय, तू माका फोनवर सांगलस काय होऊ शकता, सांभाळून रावा खोया, असा कित्या सांगलस तू? आम्ही तुका नंतर सांगेन. नाही नाही नंतर नको, माका आत्ताच सांग काय ता. छाया का नको म्हणते मामी. अरे असो काय करतोस तू? माका लय भीती वाटता. अगो काय होणार नाही, मी आहे ना. अरे पण माका तुझीच काळजी वाटता. नको करू माझी काळजी. आता मी काय सांगतोय तर नीट ऐक. आता माका लगेच भेटूक जमणार नाही. कित्या भेटाक जमाचं नाही? खय चाललंस काय तू? अगो आता कामं आहेत ना माझी, ती करूक नको का माका? म्हणजे मी लग्नाक मोकळो. आता आपण लग्नातच भेटाया. पण माका फोन करशील ना? होय, पण फोन ना आयलो तर काळजी करू नको. आणि हा जा आता तू घरात, नाहीतर घरातली शोधी देतील. होय मी जाते, पण तू तुझी काळजी घे. हा येते मी. माधवा, आता जरा छायाच्या लग्नाचं लवकर बघू काय. जास्त वेळ थांबवू नको. एकदा हे लगीन पार पडला की आपण मोकळे झालो. माधवा, हा मी तुझ्याशी बोलतोय. हा बोल ना बोल. काय रे, काय झाला? अरे काल विश्वासरावने सांगितलं ना, मुंबईच्या घराचं जे काही झालंय ना, ते ऐकल्यापासून काय करायचं ते सुचतच नाहीये. का केलं असेल असं कोणी, आणि कोणी केलं असेल? त्यात परत निलिमाने टेन्शन घेतलंय. तुला तर माहिती आहे तिचं. पण माधवा, तुम्ही इथे नव्हतास तर नशीबच म्हणू खोया ना. पण का केलं कोणी हा विचार काही जात नाही. घरी जायला हवं. काही दिवसांचा प्रश्न. एकदा तपास लागलो की विश्वासराव आहे तुमका किती थांबून घे. पण आता छायाच्या लग्नाचं बोलून घेऊया. आता काय आणखीन बोलायचंय? ते पण सगळं बघू खोया ना. खर्चाचं काय ते बघायला लागेल. पूर्वाच्या कॉलेजात कसले तरी पैसे भरूचे हत. दत्ता, तू खर्चाची काळजी करू नकोस. होईल काय ते. हा करू, आपण करू. सांगाड्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? अण्णांचे कुणासोबत वाद होते का? आणि तुम्हाला या बाबतीत काही माहिती असेल तर तुम्ही लवकरात लवकर सांगा. मामा, मामा अगं शांत कायस? अगं बोल ना काहीतरी. डॅड लवकर यावर. हर्षिस, काय झालं? मामा मगासपासून काही बोलतच नाही. निलिमा,